सरिता कौशिक यांच्याकडे आपण जाऊया। सरिता, तिथे घडामोडी काय घडतात पोहरा देवीत? संजय राठोड हे इथे येणार आहे आणि जसं तू सांगितलं ज्ञानदा, आता ते जर रवाना झाले असतील तर इथे सुद्धा तयारी पूर्ण आहे। आपण बघू शकतो ही इथं मंडळी एकत्र आलेली आहे। कबीरदास महाराज आहेत, इतर समाजातील अत्यंत महत्त्वाची अशी मंडळी इथं उपस्थित आहेत। रायसिंग महाराज आहेत आणि समोर हे जे आपल्याला बघता येतंय हे सेवालाल महाराजांची समाधी आहे। त्यामुळे सर्वात पहिले संजय राठोड हे येऊन पोहरा देवीचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर ते इकडे येणार आहेत। इथं येऊन सेवालाल महाराजांच्या ह्या समाधीचं दर्शन घेतील आणि मग ते पुढचा पोहरा देवीचा जो त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जातील, जिथं होम आहे, जिथं त्यांचं स्वागत आहे। मात्र पहिले दर्शनाचा भाग, ओटीचा भाग, हा सर्व भाग इथं पूर्ण केला जाणार आहे। ही सर्व मंडळी जी आहे ती सुद्धा स्वागतासाठी इथं उपस्थित आहे। खरं तर समाजातील वेगवेगळ्या भागातून सुद्धा ही लोक आलेली आहेत। आपण काही रायसिंग महाराजांना विचारूया। महाराज, हे सांगा की संजय राठोड येत आहे, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण समाजातून त्यांना पाठिंबा देत आहात, पण कुठेतरी ह्याचा परिणाम पूजा चव्हाण या प्रकरणाच्या चौकशीवर नाही पडणार का? आपल्या समाजानं पहिलेच त्यांना क्लीन चिट दिली। पूजा चव्हाणसाठी आपल्याला जर न्याय हवा असेल तर कोणीच कोणाला क्लीन चिट द्यायची गरज आहे का? बिलकुल असं काही नाही आहे। आज जे हे पोहरादेवी जे आहेत, सेवालाल महाराजांचे जे स्थान आहे, पूर्ण जगभरातून बंजारा समाज जे आहे या समाजांचा शून्यमधून विश्वनिर्माण जसा झालेला आहे, जसं एक ऊर्जा एका ठिकाणावरून सूर्यापासून भेटते तसं या सेवालाल महाराजांच्या मंदिरापासून समाजाला ऊर्जा भेटते आणि समाज इथं येऊन या ऊर्जेखाली या सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात। परंतु समाजच नव्हे पण पूर्ण जगामध्ये राहणारे इतर समाज सुद्धा सर्व धर्मसंभाव मानणारे सेवालाल महाराज यांनी क्रांतिकारी विचार ठेवलेत। ज्ञान ध्यान सगळं काही महाराजांनी समाजाला हितोपदेश दिलेला आहे आणि आज या ठिकाणी जगभरातून लोक मानतात, जगभरातून लोक येतात हे नक्कीच आहे, हे माहितीच आहे। मात्र महाराज, आज प्रश्न जो आहे तो संजय राठोड यांचा आहे। संजय राठोड यांना कुठंतरी समाज जर आज त्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करतंय, याचा अर्थ त्यांना आपण क्लीन चिट दिली आहे का? हे जे आहे ना, तर हे जे 7-8 तारखेला जे पूजा चव्हाण प्रकरण झालेलं आहे, या प्रकरणामध्ये पूर्ण बंजारा समाज अतिशय दुःखी आहे आणि संस्थांचे महंत अध्यक्ष कबीरदास महाराज असतील, बाबूसिंग महाराज, सुनील महाराज, सर्व महंत जितेंद्र महाराज आणि सर्व समाज खूप दुःखी आहे या प्रकरणामुळे। असं काही नाही आणि त्या पूजाताईला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून 14 तारखेला येथून संस्थांचे अध्यक्ष कबीरदास महाराज यांनी मुख्यमंत्री साहेबांना पण सुद्धा विनंती केलेली आहे। आमचं हेच सांगणं आहे की पूजाताईला जरूर न्याय मिळावाच, परंतु हा जो एक षडयंत्र चालू आहे, संजय राठोडचा जो नाव येत आहे, हा 7 तारखेच्या नंतर एक ॲडिओ क्लिप म्हणून, ॲडिओ क्लिपमध्ये कोणी कोणाचा आवाज देऊ शकतात अशातला नाही। या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये एक ऑडिओ क्लिपचा तपास व्हावा असं आपलं म्हणणं आहे का? बिलकुल नाही ना। हे तपासच्या पूर्वीच जर संजय राठोडचं नाव घेत आहे तर हा दुःखाची बाब आहे, म्हणून बंजारा समाज याच्यामध्ये दुःखी आहे। बंजारा समाजाला वाईट वाटायचं कारण हेच आहे, कारण तपास हा पोलीस यंत्रणाकडे आहे। महाराष्ट्रामधील पोलीस यंत्रणा एवढी चांगली आणि सुज्ञ आहे की या चौकशी मागेच नाही, प्रत्येक चौकशी महाराष्ट्राचे पोलीस करू शकतात। चौकशी पूर्ण व्हायच्या आधीच संजय राठोड यांचं नाव घेतलं जातंय, याबद्दल समाजाला वाईट वाटतंय असं म्हटलंय। कबीरदास महाराज इथं आपल्या बरोबर आहे। महाराज, आपल्याला असं वाटतंय का की चौकशी ज्या पद्धतीनं होते ती योग्य पद्धतीनं सुरू आहे? खऱ्या अर्थानं पूजा चव्हाण हिची आत्महत्या का झाली, कोणामुळे झाली, हे नक्की बाहेर येऊ शकेल? बाहेर येऊ शकते, येईल बाहेर येईल। पण मग ह्यासाठी आपल्याला वाटतं का की संजय राठोड यांची एकदा तरी चौकशी गरजेची आहे? होईल ना, आता त्यांची भूमिका स्पष्ट करेल ना भाऊ। आज जे काही त्यांच्या मनामध्ये जे काही असेल 10-12 दिवसाचा, 15 दिवसाचा, तो आज त्याच्या मनामध्ये जे काही असेल ते आज या धार्मिक स्थळी तो काढेल ना बाहेर, बोलेल ना काही, जे काही असेल ते हो स्पष्ट होईल। आपण बघतो आहोत ज्ञानदा की संजय राठोड यांच्यासाठी एक मोठा पाठिंबा इथे आहे आणि आज ते आपली भूमिका इथे स्पष्ट करतील असं सगळ्यांना वाटतं आहे। मात्र खरंच संजय राठोड हे मीडियाशी बोलतील का, लोकांशी बोलतील की फक्त दर्शन घेऊन आणि आशीर्वाद घेऊन जातील? महत्त्वाचा मुद्दा आहे सरिता, स्पष्ट झालेलं अगदी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की संजय राठोड माध्यमांशी बोलणार का, त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपांविषयी ते भाष्य करणार का? जर बोलतील तर ते काय बोलणार याची स्पष्टता अजून नाही खरं तर की ते बोलणार आहेत की नाही। इथे उपस्थित त्यांच्या समर्थकांना हा प्रश्न विचारता येईल का
की संजय राठोडांनी आज बोलणं त्यांनाही गरजेचं वाटतं का? संजय राठोडांनी बोलावं ही समर्थकांची सुद्धा इच्छा आहे का? नक्कीच ज्ञानदा, इथे बरीच मंडळी आहे, ह्या सगळ्यांना आपण हा प्रश्न विचारू शकतो. आज आपल्याला वाटतं का की संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे? बिलकुल करायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं? बिलकुल करायला पाहिजे. स्पष्ट करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला ऐकू येईल अशी स्पष्ट करायला पाहिजे का? बिलकुल येऊ शकते आज, बिलकुल. भूमिका स्पष्ट मांडायला हवी मॅडम. तुमचं काय मत आहे? हो, भूमिका स्पष्ट करेल संजय भाऊ राठोड आज. त्यांनी जर आज भूमिका स्पष्ट मांडली नाही तर त्याचा अर्थ काय? समाजामध्ये थोडं वाटेल की काहीतरी आहे म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी. इथं काय आहे ते स्पष्ट मांडायला हवं. मांडायला हवं, इथं स्पष्ट काय आहे ते मांडायला पाहिजे. म्हणजे मीडियाशी बोललं पाहिजे. मीडियाशी बोललं पाहिजे. आपण बघतो आहोत ज्ञानदा, इथं काही महिला सुद्धा आपल्याला उपस्थित दिसतात आहेत, समाजाच्याच आहेत आणि पूजा चव्हाण ही पण आपल्या सर्वांसारखीच एक स्त्री होती. तिला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आणि आज संजय राठोड यांची जी काय भूमिका असेल ती स्पष्ट व्हावी असं आपल्याला वाटतंय का? त्यांनी बोलावं असं आपल्याला वाटतंय? हो, भाऊ बोलतीलच ना याच्यावर. जे काय आहे ते भाऊ आज इथं सर्व बोलणारच आहे. हो ना, त्यांच्या मनात जे आज भूमिका मांडणार आहे त्याच्यासाठी येत आहेत ना ते. आणि तुम्हाला असं वाटतंय का की पूजा चव्हाणला ज्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे त्यामध्ये न्याय मिळतोय? न्याय मिळायलाच पाहिजे ना. आमचं असं म्हणणं आहे की न्याय मिळालाच पाहिजे. पण जे न्याय कसा मिळेल? जेव्हा पोलीस वगैरे तपास करतील ना त्याच्यावर काय होईल ते. आज संजय राठोड यांनी बोललं पाहिजे असं सगळ्यांना वाटतंय. जर का ते बोलले नाहीत, उघड ते बोलले नाहीत, फक्त इकडनं आशीर्वाद घेऊन गेले तर त्याचा अर्थ काय समजायचा? भाऊ नेहमी महिलांच्याच पाठीशी असतात. महिलांच्या समस्या नेहमी भाऊ मांडत असतात, त्यांचे प्रश्न सोडवत असतात. म्हणूनच मला महिला म्हणून एक असं वाटते की पूजा चव्हाणला नक्कीच न्याय मिळेल आणि मुख्यमंत्री साहेबसुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न पूजा चव्हाणला करतील. आपल्याला असं वाटतं का की संजय राठोडांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे? हो, गेलं पाहिजे मॅडम. हो, समोर जाणे गरजेचं आहे. कारण की त्यांच्यावर जे आरोप लागलेले ते निष्पक्ष आणि चुकीच्या उद्देशाने लागले. काय म्हणणं आहे, संजय राठोड यांनी चौकशीला समोर गेलं पाहिजे का? समोर जायचं काही असं हे नाही. कारण की संजय भाऊ हा सगळं बंजारा समाजाचाच नाही, पुरे समाजाचा नेता आहे. आपण प्रत्येक याच्यामध्ये पाहतो की मोमेडियन समाज, सगळे समाज त्यांच्यासाठी, भाऊसाठी हे जे अन्याय झालेला आहे याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात हे अन्याय सहन करायचं. पूजा चव्हाण बरोबर पण अन्याय झालाय, तिला पण न्याय मिळाला पाहिजे असं वाटतं का? नाही, पूजा चव्हाणला तर न्याय मिळालाच पाहिजे. ती पण बंजारा समाजाची आहे, संजय भाऊ पण बंजारा समाजाचा आहे. असं नाही की बा बंजाराचा समाजाचा असून किंवा हे प्रकरण दबला पाहिजे, पण पूजा चव्हाणला हा न्याय मिळालाच पाहिजे. आपण बघतो आहोत की एकीकडे आपण बघतो आहोत की ही सगळी समाजाची मंडळी आज संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी आज इथं उपस्थित झालेली आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथली महंत मंडळी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यामुळे आता संजय राठोड, जसं आपण म्हटलं ज्ञानदा, तसं इथे आल्यानंतर फक्त नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन जातात की आपली भूमिका इथे स्पष्ट करतात, हाच आता खरं पुढचा प्रश्न आहे. मात्र लोकांना सुद्धा आपण बघितलं की त्यांची भूमिका ऐकायची नक्कीच आहे. अगदी बरोबर आहे. त्यांच्या समर्थकांचं, समाजातल्या लोकांचं हेच म्हणणं आहे की संजय राठोडांनी आज भूमिका स्पष्ट करणं, त्यांचं म्हणणं मांडणं खूप गरजेचं आहे. पोहरा देवीच का निवडलं संजय राठोडांनी जेव्हा त्यांना बोलायचंय किंवा 15-20 दिवसांनी माध्यमांसमोर सगळ्यांसमोर यायचंय तेव्हा याविषयीही आपण तुमच्याकडनं सरिता माहिती घेणारच आहोत. सध्या आपण 3 दृश्य पाहतोय. 15 दिवसांपासून महाराष्ट्राला प्रतीक्षा होती की राज्याचे वनमंत्री नेमके कुठे हरवलेत, ते कुठे गेलेत. त्याचं उत्तर मिळालंय. ते यवतमाळमध्ये त्यांच्या निवासस्थानी आले आणि त्यानंतर ते पोहरा देवीसाठी रवाना झाले. संजय राठोड घराबाहेर पडतानाची दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या गाड्यांचा ताफा जो पोहरा देवीच्या दिशेने निघालेला आहे तो आपण एका दृश्यांमध्ये पाहू शकतोय. साधारणतः 80 ते 85 किलोमीटरचं अंतर आहे पोहरा देवीपर्यंतचं. तर दुसरीकडे पारंपरिक नृत्य, होम हवन, समाजाचा पाठिंबा या माध्यमातून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे अशी सुद्धा चर्चा आहे. थोड्याच वेळात संजय राठोड हे
पोहरा देवीला पोहोचतील तिथे ते आशीर्वाद घेणार आहेत. त्यांच्यासाठी होम हवनाचं आयोजन करण्यात आलंय. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी बोलणं गरजेचं आहे. त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. त्यांच्या आरोपांविषयी त्यांचं म्हणणं सर्वांसमोर मांडायला हवं, अशी भूमिका किंवा अशी मागणी एक प्रकारे समाजाची सुद्धा आणि त्यांच्या समर्थकांची सुद्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जाऊयात. सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत. सरिता, बंजारा समाजामध्ये पोहरादेवी गडाचं विशेष महत्त्व कसं आहे? संजय राठोडांनी याच ठिकाणाची निवड करण्यामागचं कारण काय? नक्कीच. खरं तर आपण पोहरा देवीचं महत्त्व काय आहे हे आपण इथं जे महाराज मंडळी उभी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. त्यांच्याकडनं सामाजिक धार्मिक महत्त्व कळेल. मात्र सगळ्यात आधी मी ह्याचं राजकीय महत्त्व सुद्धा सांगते. शेवटी हे ते स्थान आहे जिथं समाज हा एकत्र येतो, ज्याच्या निर्णयाच्या आशीर्वादाच्या पलीकडे समाज म्हणून बंजारा समाज काहीही करत नाही. आणि त्यामुळे ह्या स्थानाचं एक राजकीय महत्त्व सुद्धा नेत्यांसाठी नक्कीच आहे आणि कुठंतरी एक मोठा समाज आहे. आणि त्यामुळे इथनं जर आशीर्वाद मिळाला तर त्याचा पुढं हा जो संदेश आहे हा मोठा संदेश आहे. इथनं एकत्रित निर्णय होतात आणि इकडनं अनेक वेळेला लोक हे सुद्धा ठरवतात की आपण मतदान कोणाला करायचं. त्यामुळे समाज हा एकत्रितरित्या निर्णय घेतो बंजारा समाज आणि त्याचं प्रतीक ही पोहरा देवी आहे. याचं सामाजिक धार्मिक महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. काय सांगाल सामाजिक महत्त्व पोहरा देवीचं काय? थोडक्यात सांगा. हां, सेवालाल महाराजांच्या बाबतीत इथलचं जर सांगायचं असलं तर सेवालाल महाराज हे ब्रह्मांडाची रचना करणारे ब्रह्मांड नायक आहेत. आणि संतांचे जे चरण आहेत, जे संतांचे रजदूळ आहे, संत महात्मा सांगतात की संताची रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय, जेथे संताचं रजदूळ तेथे करावे आंघोळ. म्हणून सेवालाल महाराजांचे जन्म सरशीकोटा सागरामध्ये सुरगुंडन कोपाला झालेला आहे आणि त्यांची रुईगड येथे समाधी झालेली आहे आणि पोहरागडला इथं त्यांची समाधी आहे. आणि इथं समाधी असताना सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत असून ज्ञान ज्याला सांगतो आपण अध्यात्मगुरू, जे अध्यात्म मार्गदर्शन त्यांना दाखवलेलं आहे समाजाला, म्हणून समाजाची खूप अतूट श्रद्धा इथं आहे. बिलकुल. आपल्याबरोबर कबीरदास महाराज आहे. महाराज, थोडंसं हे सांगा की इथं किती मठ आहेत किंवा किती मंदिर आहेत, काय काय आहे आणि इथं लोक येतात ते कुठं कुठं आपला भक्तगण कुठे कुठे जातात? तर या ठिकाणी मेन आहे सेवादास महाराजांची समाधी आणि जगदंबा देवी. त्याच्यानंतर मग बंजारा समाजाचा धर्मगुरू डॉक्टर तपस्वी रामरावजी बापू. त्याच्यानंतर बाबनाजी महाराज. आमचे जे संत आहे ऋषी मुनी जपी तपी रतनसिंग महाराज आहेत, धनुसिंग महाराज आहे, हंजारी महाराज, परसराम महाराज, हे सगळे पुजारीचे समाधीस्थळ आहे शिवादास महाराजांच्या पाठीमागून. जे जयराम महाराज आहेत त्यांचं जे शाखा आहे राजगड बुलढाण्यामध्ये आहेत. इथे वेगवेगळी मंदिर अशी दिसतात, जसं हे आहे. असे किती मंदिर आहेत, काय काय आहे? नाही, मंदिर म्हणजे जे इथं सेवादास महाराज आणि देवीचे जे पुजारी आहेत, जे आमचे परंपरा आहेत, आमचे परंपरा वंशपूजा करणारे, त्यांची समाधी मग ते ध्यान झाल्यानंतर समाधी या ठिकाणी आम्ही करतो. आणि कारण जे जे भक्तगण आहेत ते भक्तगण त्या पुजारीच्या पाया पडून त्याच्याकडून ते आशीर्वाद घेऊन जे आजपर्यंत जे काही त्यांचं फळणं फुलाट जे काही कल्याण झालेलं आहे या संदेशाचं आमच्या मार्फत, बंजारा समाजाच्या धर्मगुरू मार्फत, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, फार मोठा समाज आहे. या समाजाचं जगभरातला बंजारा समाज हा नतमस्तक होण्यासाठी इथं येत असतो. ज्ञानदा, हेच खरं तर पोहरा देवीचं महत्त्व आहे. सरिता, अगदी बरोबर. समाज इथे एकवटतो, समाजाला दिशा देणारं ठिकाण हे मानलं जातं. सध्या कोविड काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलंय की सर्वांनी सुरक्षित राहा, योग्य अंतर राखा, मास्कचा वापर करा. ते आवाहन इथल्या सर्वांना सुद्धा आपण अर्थातच करूया की शक्य तितकं एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, मास्कचा वापर करा. दोन दृश्य आपण पाहतोय. 15 दिवसांनी माध्यमांसमोर आलेले संजय राठोड आणि दुसरीकडे संजय राठोड यांच्यावरची इडापिडा टळो यासाठी करण्यात येणारं होम हवन. पारंपरिक नृत्य तिथे पाहायला मिळतं आहेत. समाज मोठ्या संख्येनं आहे. या सर्वांना पुन्हा एकदा एबीपी माझाचं आवाहन की मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, टाळण्यासाठी सर्वांनी कमीत कमी गर्दी करावी आणि मास्कचा वापर सुद्धा करावा. संजय राठोड समोर तर आलेले आहेत, परंतु ते माध्यमांशी बोलणार का, भूमिका स्पष्ट करणार का, हे पाहावं लागेल. तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांनी चौकशीला सामोरं जावं अशा सूचना
पोहरादेवी पीठानं दिलेल्या आहेत. खरं तर सकाळपासूनच पोहरादेवी पीठ परिसरामध्ये कमालीची लगबग पाहायला मिळते. होम हवनाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आणि संजय राठोडांनी चौकशीला सामोरं जावं अशा सूचना पीठाकडनं दिल्या गेल्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.